बातमी महत्वाची। सिलेंडरसाठी 21 दिवसांची मुदत नको, ठाण्यातील हॉटेल व्यावसायिक असं म्हणतात। सिलेंडर नसेल तर हॉटेल बंद करावं लागणार असंही हॉटेल व्यावसायिकांनी म्हटलेलं आहे। सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा अशी ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांची मागणी आहे। अमेरिका, इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये पाहिलं तर भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फटका अनेक व्यापाऱ्यांना बसलेला। आपण सध्या ठाण्यातील टेमी नाका परिसरात आहोत आणि या ठिकाणी अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत आणि याच हॉटेल व्यवसायामध्ये पाहिलं तर दिवसभरात 2 ते 3 हे सिलेंडर गॅस सिलेंडर लागतात आणि तेच आता गॅस सिलेंडर आता महाग देखील झालेले आहेत। पाहायला गेलं तर याच गॅस सिलेंडरमुळे येणाऱ्या काळात आता हॉटेल व्यावसायिकांवरती आता उपासमारीची देखील वेळ येऊ शकते। पाहायला गेलं तर ह्याच बाटल्याची आता किंमत जी आहे ते वाढलेली आहे। मात्र आता गॅस कमतरता असल्यामुळे अनेक ठिकाणी आता डिलिव्हरी करताना या ठिकाणी पाहायला गेलं तर जी डिलिव्हरी रोजची द्यायची ती 2 ते 3 बाटल्याची ती आता कुठंतरी एकच बाटला दिवसभरात आता हॉटेल व्यावसायिकांना मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। येताना एजन्सी किती सिलेंडर देत आहेत तुम्हाला आणि तुमचा पुरवठा पूर्ण होतो का? सिलेंडरच्या मारामारीने आम्हाला लई त्रास होणार। पुढे दिवसाला 1-2 सिलेंडर तर लागतातच आहे। आता असं 21 दिवसाचा मुदत दिलं तर आम्हाला लई त्रास होणार। याच्यावर सरकारने काहीतरी तोडगा काढावा आणि जर सिलेंडर नाही भेटलं तर आम्हाला हॉटेल बंद करावं लागेल। याच्यावर सरकारने काहीतरी तोडगा काढावा। पहिले कमी होतं, आता वाढला तर एवढं हे नाही जमणार नाही आपल्याला। कसं आहे, आम्हाला रेट वाढवावा लागेल, मग जेवणाचा रेट वाढवावा लागेल, त्याच्याने आम्हाला व्यवसायावर परिणाम होणार। त्याचा फटका जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना बसलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे सरकारकडे याचा कुठंतरी तोडगा काढावा आहे। कॅमेरामॅन योगेश सावंत, गणेश सुराट, टीव्ही मराठी।